राजकारण वेगळं आणि कौटुंबिक नातेसंबंध वेगळे असं अनेकदा राजकारणी नेते मंडळी सांगत असतात आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपण अनेकदा पाहिली आहेत. नागपूरमध्ये मात्र राजकारणामुळे पती पत्नी यांच्यामध्ये जे काही घडलंय ते पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. पतीनं बंडखोरी केली आणि पत्नी थेट माहेरी गेली. पाहूया नेमकं हे प्रकरण काय आहे ते या रिपोर्टमध्ये. नवऱ्याची बंडखोरी, बायको माहेरी. नवऱ्याच्या बंडखोरीनं नात्यात दुरावा. नवऱ्याविरोधात बायको प्रचाराच्या मैदानात. महापालिकेच्या महासंग्रामामुळे राजकारणाचा ज्वर इतका चढलाय की त्यामुळे नातेसंबंधांना सुद्धा नख लागले. राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असं सांगणारी नेते मंडळी एकीकडे, तर दुसरीकडे राजकारणात स्वतःला जरा जास्तच वाहून घेतलेले त्यांचे कार्यकर्ते. आता नागपुरातलंच हे प्रकरण पाहणं. महापालिकेच्या निवडणुकीमुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा आलाय. पतीनं बंडखोरी केल्यामुळे नाराज झालेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलंय. माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांना प्रभाग 17 मधून भाजपनं तिकीट नाकारलं. नाराज झालेल्या डेहनकरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र पतीनं केलेली बंडखोरी माजी महापौर अर्चना डेहनकरांना पचनी पडली नाही. पती डेहनकरांना त्यांनी समजावलं, बंडखोरी न करण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकायला तयार नसल्यामुळे निराशा झालेल्या अर्चना डेहनकरांनी थेट भावाचं घर गाठलं. अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे पत्नीशी वाद झाल्याचं बंडखोर डेहनकरांनी सांगितलं. एकाच घरात परस्पर विरोधी भूमिका नको म्हणून आपणच त्यांना माहेरी धाडलं असंही डेहनकर सांगतात. त्यामुळे आता त्यांच्या पत्नी आपल्या पती विरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार करणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे पती पत्नींमध्ये मात्र दुरावा आलाय. भाजप प्रेमी बायकोनं नवऱ्याला शेवटचा इशारा दिलाय. विनायक डेहनकरांनी योग्य विचार करावा, नाहीतर आपण भाजप उमेदवाराचा प्रचार करणार असं अर्चना डेहनकरांनी सांगितलंय. त्यांना काही स्पेस द्यावी की 2-4 दिवस तुम्ही विचार करा. म्हणजे शेवटपर्यंत मी हेच त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अपक्ष उभे राहू नका. ज्या विचारधारेने आपण वाढलेलो आहे, ज्या पक्षात आपण काम करतो आहे, त्या पक्षाला हे म्हणजे अजिबातच हे जे खरं तर निष्ठा मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे की पक्षासोबत कशा पद्धतीने काम करायचं. माझ्या माहेरी तर काही असं बॅकग्राऊंड नव्हतं राजकीय. अपक्षाचा मला प्रचार करायचा असता तर मग मी तिथेच थांबून त्यांना सोबत हे केलं असतं. परंतु महाराष्ट्रामध्ये मी काम केलेलं आहे, करते आहे. महानगरपालिका महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकामध्ये निवडणुका आहे. मी ज्या ठिकाणी मनीष नगरला राहते त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे. या ठिकाणी माझी ओळख समाजाचे लोक आहेत, त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार करेन. बायको माहेरी गेली हे सांगण्याऐवजी आपणच तिला माहेरी पाठवल्याचं सांगून दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं नवरोबा सांगतायत. 35 वर्षामध्ये माझी मिसेस कधीही माहेरी गेली नाही आजपर्यंत. एक रात्री सुद्धा ती माहेरी नाही राहिली. परंतु या कारणाने मीच तिला पाठवलं आणि तिची पण इच्छा होती की ठीक आहे बाबा मी जाऊन येणार. नवरा बायकोच्या राजकीय भांडणात भाजप नेत्यांना नक्की काय बोलावं हे समजत नाहीये. चंद्रशेखर बावनकुळेंनी आपण चर्चा करून मार्ग काढू असं सांगून वेळ मारून नेलीये. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील. निवडणूक 1 दिवसाची असते, पण बायको तर जन्मोजन्मीची असते. आता राजकीय वादात नवरोबा बायको गमावून बसण्याची भीती आहे. उमेदवारी मागं घेण्यासाठी बायकोनं वापरलेलं हे दबाव तंत्र कितपत यशस्वी होईल हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता तरी डेहनकरांच्या वैयक्तिक आयुष्यातही निवडणुकीच्या राजकारणानं प्रवेश केलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.